लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हा ताफा निघालेला आहे। आतापर्यंत ते सागर बंगल्यावर होते, तर थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अमित शहांनी दर्शन घेतलं होतं बाप्पाचं आणि त्यानंतर आता सागर बंगल्यावरून पुढे लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा यांचा ताफा निघताना दिसून येतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत फोन लाईनवर आहे। चेतन, काय सांगाल? अखेर अमित शहांचा हा ताफा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी निघाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत सध्याचे? निश्चितच परा एकंदरीतच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सागर या शासकीय निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि अवघ्या पुढच्या 10 मिनिटांमध्ये त्यांचा ताफा आहे तो लालबागच्या राजाच्या चरणी पोहोचेल आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट द्यायला जाणार आहेत। दरम्यान अमित शहा यांच्या सोबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही रवाना झालेले आहेत। त्यामुळे एकूणच अमित शहा यांच्या नियोजनामध्ये सुरुवातीला जो बदल दिसलेला होता तो यापुढे मात्र दिसत नाहीये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याऐवजी सुरुवातीला ते वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते, त्यामुळे चर्चा रंगलेली होती की पुढील नियोजनात काही बदल होतोय का। मात्र आता सागर निवासस्थानावरून ते थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना झालेले आहेत। परा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान लालबागची रांग आता थांबवल्याची माहिती समोर येते। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी येत असतात आणि आताची जी अपडेट आपल्याकडे येते त्यानुसार लालबागच्या राजाच्या दर्शनाची जी रांग आहे ती आतापासून थांबवल्याची माहिती समोर येते, कारण थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ते दर्शन घेतील। त्यासाठी इथं सामान्य भक्त जे दर्शनासाठी येतात त्यांना थांबवल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना झाले। थोड्याच वेळापूर्वी ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होते, त्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यांच्या गाड्यांचा हा ताफा निघालेला आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि तिथं आतापासून तयारी केल्याची माहिती समोर येते। तर आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त इथं आहे, मोठी तयारी केली जात असतानाच आता जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात त्यावेळेला तिथली रांग थांबवल्याची माहिती समोर येते। दर्शनासाठी मोठ्या रांगा इथं लागत असतात। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून देशभरातून गणेश भक्त येत असतात आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट लालबागच्या राजाच्या इथून आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईन वरून। मीनाक्षी, काय सांगाल? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोणत्याही क्षणी या ठिकाणी पोहोचतील, ते दर्शन घेतील लालबागच्या राजाचं, मात्र त्याच्या आधी सामान्य गणेश भक्तांची रांग थांबवल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण पाहतोय की अगदीच थोड्या वेळातच अमित शहा हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतील। खरं पाहायला गेलं तर समोर लालबागच्या राजाच्या समोरचं जे परिसर आहे ते म्हणजे मुख्य दर्शनाची रांग असते, तिथून प्रचंड गर्दी असते त्या रांगेमध्ये। मात्र ती रांग जी आहे ती सध्या थांबवण्यात आलेली आहे, पूर्णतः रिकामी करण्यात आलेली आहे। सोबतच आपण पाहू शकतो की पोलीस सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती आहे। मात्र इथले काही दुकानं जी आहेत ती खुली होती ती देखील आता इथे बंद करण्यात आलेली आहे। संपूर्णतः शटर या दुकानांचे देखील बंद केलेले आहेत। मात्र फक्त चरण स्पर्शाची रांग जी आहे ती काही वेळासाठी सुरू आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की अमित शहा थोड्याच वेळात म्हणजे कोणत्याही क्षणी लालबागच्या परिसरात दाखल होतील, त्यामुळे मुंबई पोलिसांकडून आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवरती आहे। एकूणच संपूर्ण परिसर जे आहे ते स्वच्छ देखील करण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की अमित शहा लालबागच्या परिसरात दाखल झाल्यानंतर पूर्णतः आपण या ठिकाणी पाहू शकतो की मंडळाच्या वतीने आणि मुंबई पोलीस जे आहे ते सज्ज आहेत। तात्पुरता आपण पाहू शकतो की संपूर्णतः सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती असली तरी अमित शहा यांचा मुंबई दौरा जो आहे याकडे विशेष लक्ष आहे, कारण येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। अमित शहा हे दरवर्षी मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे निश्चितच मीनाक्षी, दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा येत असतात मुंबईमध्ये, मात्र यावेळेला एक राजकीय महत्त्व सुद्धा या दौऱ्याला प्राप्त झालं आहे, कारण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।